PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। सुरगाणा तालुक्यातील भितंबारी ते गुजरात सीमेजवळ ठाणापाडा या जवळपास 18 किलोमीटर रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे। मात्र संबंधित विभागाने रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता काम हाती घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या रस्ता कामामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्याचप्रमाणे घरं, दुकानं असे 30 ते 35 व्यावसायिकांचं पण यामध्ये नुकसान होणार आहे। शेतकरी राजांनी सांगितलं की अस्मानी संकटामुळे शेतकरी आधीच त्रस्त, त्यात अचानक सुरू झालेल्या रस्त्याच्या कामामुळे स्ट्रॉबेरी, टोमॅटोसह इतर पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। महागड्या स्ट्रॉबेरी लागवडीवर झालेलं हे नुकसान भरून येणं कठीण आहे। घागबारी, उंबरपाडा, सराड, चिखली, बोरगड, हातगड आणि ठाणपाडा परिसरातील जवळपास 130 शेतकऱ्यांच्या पिकांचं गंभीर नुकसान होणार आहे। त्यामुळे हे रस्ते चालू झाल्यामुळे आमची शेतीची भरपूर नुकसान झाली। त्याच्यामुळे आम्हाला काही नोटीस वगैरे काहीच आले नाही। पहिले नोटीस आले असते तर आम्ही ही शेती इथे रस्त्याच्या बाजूला कडेला केले नसते। आम्ही आता 50 रुपयाला 1 रोपडं आणलं। याची नुकसान किती झाली याची सरकारने विचार करावा, शासनाने विचार करावा। याच्या मोबदला काहीतरी आम्हाला भेटायला पाहिजे, तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय दुसरा काहीच नाही। हा जो आमचा रस्ता चालू केलेला आहे दिंडोरी हात ते गुजरातच्या बाउंड्रीच्या सापुताऱ्यापर्यंत, हा गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता पेंडिंग होत आहे आम्हाला माहीत होतं। परंतु 7-8 वर्षापूर्वी जो दिंडोरी हातचा रस्ता पूर्ण केला त्याच वेळेस आम्हाला जाणीव होती। आम्ही अनेक ठिकाणी याच्यामध्ये प्रयत्नही केले की पुढचा रस्ता करत असताना आमच्या शेतकऱ्यांना नोटीस आल्या, त्या लोकांची शेती कशी आहे, स्ट्रॉबेरीची आहे की टमाटीची आहे। जर ह्या नोटीस दिल्या असत्या तर ह्या लोकांनी शेती केली नसती। आज तुम्ही बघितलं याच्यावरती धूळ आहे, धूळ असेल तर ही पीक अजिबात येऊ शकत नाही, हे शास्त्रज्ञ काय पण आपण पोलीस सांगू शकते। आणि म्हणून आम्ही जे इथं जो अंदाज केला, अगदी ह्या आमच्या हत्तीपासून तर सापुतारा बांधपर्यंत जवळजवळ 130 ते 40 शेतकरी हे बाधित होणार आहे। आणि बाधित होत असताना शासन म्हणतं की आम्ही ह्या जागा, रस्त्याच्या जागा आहे 1932 साली ॲक्वायर केलेल्या आहेत, परंतु संबंधित 7/12 बघता ह्या 7/12मध्ये कुठेही रस्त्याकडे वर्ग असे कुठलाही पुरावा दिसत नाही। आणि मग तिथं जो शेतकरी बाधित होता दिंडोरी तालुक्यातला, त्या लोकांना शासनाने मदत केलेली आहे, हे आम्ही त्या स्वतः पाहिलेलं आहे। आमची तीच मागणी आहे, आम्ही रस्त्याला हरकत करणार नाही, परंतु आमचं जे आज उभं पीक आहे त्याचं लाखोचं उत्पन्न होणार आहे। आज ह्या बाईंनी जी शेती केलेली आहे इथं 1.5-2 लाख रुपये खर्च झाला आहे। इथं उत्पन्न जर बघितलं तर 5 ते 10 लाख रुपये उत्पन्न निघणार आहे ह्या प्लॉटमध्ये। हे नुसतं पीकच नाही तर ही रोपसुद्धा विकणार आहे आणि ह्या रोपाचे सुद्धा पैसे होणार आहे। आणि म्हणून अशा माणसाला मदत तर मिळालीच पाहिजे, परंतु जी जमीन गेलेली आहे त्या जमिनीचा मोबदला सुद्धा मिळाला पाहिजे। प्रभावित शेतकऱ्यांचा तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने 15-15 फूट रोडचं काम केलं जाणार आहे। यावेळी जनार्दन भोये, प्रशांत भोये, भागवत गावेत, लहानू गांगुर्डे, रामा गांगुर्डे, हिरामण भोये, काशीनाथ हाडस, भाऊराव बागुल यासह शेतकऱ्यांनी चेतावणी दिली आहे की प्रशासनानं वेळेत कारवाई न केल्यास नागझरी फाटा येथे मोठं जनआंदोलन छेडण्यात येणार आहे। जन्मताई न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।